आम्ही इथं थांबलो कराड की कृष्णा कचेरीत. पुलावरती संरक्षक जाळ्या बसाव्यात यासाठी रक्षक प्रतिष्ठाननं वारंवार निवेदन आंदोलन केले आहेत. गेले 6 महिन्यापासून कंटिन्यू फॉलोअपमध्ये माननीय महाजन साहेब ऑफिस. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता आहेत. त्यांना एक रास्ता रोकोचं आपण मागच्या वेळी निवेदन दिलं होतं प्रांत साहेबांच्या मार्फत. त्यावेळी बैठकीमध्ये 43 लाखाचं अंदाजपत्र त्यांनी तयार केलं आणि त्यावेळी आपण रास्ता रोको आंदोलन स्थगित केलं आणि तिथून पुढं फॉलोअपमध्ये गेलं. छत्रपती उदयनराजे भोसले खासदार जे आहेत त्यांचं पत्र मी घेऊन स्वतः मुख्य अभियंता जे आहेत बेलापूरला बसतात आपलं शेलार साहेब त्यांना पत्र दिलं होतं की कराड कृष्णा पूलवरती संरक्षण जाळ्या तात्काळ बसवाव्यात. कराड कृष्णा पूल हा सुसाईड पॉईंट बनत चाललेला आहे. कराडची एक ओळख वेगळी आहे. आत्महत्या कराड असं एक व्हायला लागलं आहे. बाकीचे रस्ते बाकीचं तुमचं जे आहे ते ठराव मंजूर असतील ते थोडं बाजूला सारून एक विशेष बाब म्हणून तुम्ही ह्या जाळीवर कृष्णा पुलावरती जाळ्या बसवाव्यात अशी एक रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागणी केलेली होती. एक 7 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी आम्ही कोल्हापूर विभागाला महाजन साहेबांना भेटून स्वतः एक निवेदन दिलं की 13/1/2026 पर्यंत जर तुम्ही त्या जाळ्या प्रस्ताव जर मंजूर केला नाही जाळे बसण्याबाबतचा तर रक्षक प्रतिष्ठान रस्त्यावर उतरून आमरण उपोषण करेल, आंदोलन करेल. त्याचा एक भाग म्हणून आतापर्यंत अजून त्यांच्यानं कुठलेही आम्हाला बैठकीसाठी असेल उपोषण करू नका म्हणून किंवा त्याचा पत्र म्हणून कुठलेही आले नाही. राष्ट्रीय महामार्ग जे आहेत त्याची मुजोर जी चाललेली आहे ती मुजोर रक्षक प्रतिष्ठान सर करणार नाही आहे. ज्याच्या घरात एखादं वारलं जातं किंवा एक्सपायर झालं जातं किंवा एखाद्याचा जीव जातो त्याला त्याची किंमत कळते. ह्या अधिकाऱ्यांना AC मध्ये बसून त्याची किंमत नाही आहे. रक्षक प्रतिष्ठान ह्या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल आणि जोपर्यंत जाळी बसत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी राहायला रुक्मिणीनगर येथे आहे. आमच्या घरापासून जवळच अंतरावर हा कृष्णा पूल आहे. आम्ही सातत्याने अशा घटना घडत असताना बघत असतो. पाहुण्याच्या घरात येऊन अनेक युवतींनी आत्तापर्यंत या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि असं होऊ नये यासाठी सुरक्षा जाळीची मागणी रक्षक प्रतिष्ठानतर्फे वेळोवेळी करण्यात आलेली आहे. तरी देखील अद्याप देखील तशी काही उपाययोजना झालेली दिसत नाही आहे. त्यासाठी या उपोषणाला पाठिंबा म्हणून मी आज दिनांक 13 जानेवारी आणि 14 जानेवारी या 2 दिवस मी धरणे आंदोलन यांच्यासोबत करत आहे आणि ह्या 2 दिवसात जर काही ठोस अशी उपाययोजना संरक्षण जाळीची केली नाही तर मी 15 तारखेपासून अमरण उपोषण या ठिकाणी करत आहे. मला रक्षक प्रतिष्ठानला पाठिंबा देण्यासाठी असं का तर मी रक्षक प्रतिष्ठानसोबत काम करत असते. त्यांच्या विविध कायदेशीर बाबींमध्ये मी त्यांना सल्ला देत असते.